हिंदू मंदिरं आणि धार्मिक स्थळं सरकारी नियंत्रणांपासून मुक्त करून हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन हिंदू समाजाला सोपवलं पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे। हिंदूंनी मंदिरामध्ये दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे। ज्यांची हिंदू धर्मावरती श्रद्धा नाही, जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाहीत, त्यांच्यासाठी हिंदू मंदिरामध्ये दान केलेलं हिंदूंचं धन का खर्च करावं असा प्रश्नही विश्व हिंदू परिषदेनं उपस्थित केलाय। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे आहेत। मिलिंदजी, मंदिरांमध्ये व्यवस्थापन जो आहे तो सरकारी नसावं आणि तो काही जे मंदिराशी संबंधित ट्रस्ट आहेत त्यांच्याच जवळ असावा असा एक विश्व हिंदू परिषदेचा आग्रह आहे। त्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे आणि त्या संदर्भात आपण शासनाकडून कायद्याची अपेक्षा करता का? असं आहे की मुख्यतः दक्षिण भारतातल्या 5ही राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आहे, आंध्र आहे, तेलंगणा आहे, केरळ आहे आणि तामिळनाडू आहे। हजारो मंदिरं एकेका राज्यामध्ये ही सरकारी ताब्यामध्ये आहेत आणि या सगळ्या मंदिरांची जी अवस्था आहे ती पाहता हे एक आवश्यकता आपल्याला भासू लागलेली आहे की मंदिरं ही सरकारी नियंत्रणात नको तर ती हिंदू समाजाच्याच नियंत्रणात असली पाहिजे। आणि केवळ या 5 राज्यांमध्ये हा प्रश्न खूप मोठा आहे म्हणून मी त्यांचा उल्लेख केला। हा प्रश्न तर देशभर आहे। ब्रिटिशांनी निर्माण केलेली व्यवस्था होती की मंदिरांवर सरकारचा नियंत्रण असेल, तर आता आपण खास करून पंतप्रधान मोदी जेव्हापासून आहे आपण ब्रिटिश काळातील काही अनेक गोष्टी जे आहेत ते दूर करतोय की ते गुलामगिरीचं एक उदाहरण आहे म्हणून आपण ते दूर करतोय। हळूहळू सरकार त्याच्यामध्ये पावलं उचलते। तर सरकारकडून अपेक्षा आहे का की या संदर्भातही कायदा झाला पाहिजे आणि हिंदू मंदिरं जे आहेत ते हिंदू समाजाकडे परत सोपवले पाहिजे? असं आहे की काही साधू संत, विश्व हिंदू परिषद आणि काही कायदे तज्ज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये अनेक जण सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, काही रिटायर्ड चीफ जस्टिसेस आहेत वगैरे वगैरे, हायकोर्टाचे। तर असे वेगवेगळ्या स्तराचे कायदे तज्ज्ञ विश्व हिंदू परिषद आणि काही संत, काही धर्माचार्य बसून ह्याच्यावर आता बऱ्याच काळापासून विचार करतात आहे। आणि आत्ता आपण एक मॉड्यूल त्याचं तयार केलेलं आहे की जर सरकारने असं ठरवलं की आम्हाला हे सोपवायचं आहे तर ते कोणाला सोपवायचं? कारण हा एक खूप मोठा प्रश्न आहे। समजून घ्या एखाद्या राज्यामध्ये 30-35 हजार मंदिरं आहेत, तर सरकारने म्हटलं की आम्ही ती सोपवतो हिंदू समाजाला, तर कोणी स्वीकारायची? आणि मग ट्रस्टीजची नियुक्ती कोणी करायची? आणि म्हणून हे सगळे जे विषय आहेत ते सोडवण्यासाठी काय मॉड्यूल असलं पाहिजे ह्याचा विचार आपण केलेला आहे। त्यामुळे नियुक्त्या आहेत, ट्रस्ट म्हणजे न्यासी जे आहेत, ट्रस्टी आहे त्यांची नियुक्ती, पैशाचं प्रबंधन, व्यवस्थांचा विषय, ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं प्रबंधन आणि कुठल्याही प्रकारचे वादविवाद आले तर ते कसे सोडवायचे या सगळ्याचा साकल्याने विचार करून हा विषय झालेला आहे। दुसरा विषय हिंदू धन हिंदूंसाठी आणि म्हणून ही मंदिरं समाजाभिमुख बनली पाहिजे, ही आपला दृष्टिकोन आहे। तर हिंदू मंदिर जे आहे ते हिंदू समाजाचे आणि समाजामधील प्रत्येक घटकाचा ज्याच्यामध्ये एक समावेश राहील अशा पद्धतीच्या ट्रस्टच्या हाती सोपवले पाहिजे। या संदर्भात विश्व हिंदू परिषदेची फक्त मागणीच नाही आहे तर तज्ज्ञांच्या मदतीने त्या संदर्भातला पूर्ण कार्यपद्धती कशी असेल यासाठीचा एक मॉड्यूल तयार केला जात आहे आणि कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतातील एका राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अंमलातही आणली जाईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।